धुळे शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे। अशातच बाळापूर फागणे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत बाळापूरमधील 5 तर फागण्यामधील 2 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे। त्यामुळे चोरट्यांनी जणू पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे। यात बाळापूरमधील दिलीप लोटन पाटील हे उकाडा होत असल्याने घरावर झोपले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत कपाटातील 14 ग्राम सोन्याचे दागिने, 30 बार चांदी तर 49,000 रुपये रोख लंपास केले आहे। तर रमेश शामराव पाटील हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून देखील सोने चांदीच्या दागिन्यांसह 10,000 रुपये रोकड चोरट्यांनी चोरून नेले आहे। तर फागण्यामधील साहेबराव मोहन सूर्यवंशी यांच्या घरातून सोने चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये, तर भानुदास देवराम पाटील यांच्या घरातून देखील लाखो रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे। यांच्यासह विविध ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई करत सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरून नेले आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। चोरट्यांना रोखण्याचं मोठं आव्हान जिल्हाभरात पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। दादा रात्री आमच्या घरी म्हणजे अज्ञात चोर आले, 6 जण होते ते बाईकवरती, म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली। आम्ही रात्री टेरेसवर झोपलेलो होतो, तर खाली आलो तर माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने। ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला। आणि कृपया एकच विनंती आहे की काहीतरी न्याय भेटावा, हीच विनंती। शेतकरी माणूस मी 50,000 रुपये गेलेले माझ्याले, दुसऱ्याच्या जूपचे पैसे गेलेले ते, पण जूप देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी। 20 ग्रॅम सोनं, 35 बार चांदी, जो माझ्या पायातले जोडवे एवढी रक्कम दिली घरातून त्यांनी डायपुरा हात साफ केला, काहीच ठेवलं नाही त्यांनी। एवढी मागणी आहे आमची, तर त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी न्याय भेटावा। ते चालू आहे काम करते बघ। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।